नमस्कार नमस्कार अलका मॅम, नमस्कार विजय सर. अरे मकरंद सर नमस्कार. तुम्हाला एक गोष्ट सांगायची, कोणाला सांगू नका. गेले 2 आठवडे तुम्ही बाहेरगावी होतात ना, मी इथे एक मुलगी पटवली. हो, हल्ली खूप सोपं झालं हे मुली वगैरे पटवणं सोशल मीडियामुळे. ह्या मुली कविता करणाऱ्या असल्या ना की खूपच सोपं. त्यांच्या कवितांना लाईक करायचा, मग त्या खुश होतात. तू सुंदर की तुझी कविता सुंदर असं लिहिलं की त्या खुळ्यात झाल्या. अशीच एक गळाला लागलेली सुंदर मासोळी आज मला इथे भेटायला येते. सूर्य आहे कललेला, सूर्य आहे कललेला, क्षण आहे भारलेला, माझ्यासाठी आज कुणीतरी आहे इथे थांबलेला. वा वा वा, क्या बात है यार. प्रिया प्लीज कम, प्लीज ये. आले आलेच कविता वगैरे आली. बस बस बस. कशी आहेस? छान. तू? मी छान. तुझ्या कवितांमुळे. काय? हो प्रिया. प्रिया प्रिया मला असं सतत वाटत राहतं की तू सतत कविता करत राहावेस आणि मी त्या लाईक करत राहाव्या. मला माहितीये, रात्री 1:30 वाजता लिहून पोस्ट केलेली कविता सुद्धा तू लगेच लाईक करतोस. कधी 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 तर 25 ओळींची कविता 5 सेकंदात लाईक करतोस. कसं काय जमतं रे तुला इतक्या वेगाने वाचणं? ते रात्रीच्या वेळी अगं मी खूप तरल असतो, प्रचंड तरल असतो. तुझी कविता मला दिसली ना की मी ती पहिले लाईक करतो, मग तुझी कविता वाचतो. हा तुझ्या कवितांवरचा विश्वास आहे प्रिया. थँक्यू. येस. आणि नंतर नंतर प्रिया मला झोपच येईना झाली अगं. मला सारखं असं व्हायला लागलं, मला पियूची कविता हवी, मला पियूची कविता हवी. मग म्हटलं बस या कविता संग्रहाला इथे बोलवायचं म्हणजे बोलवायचं. म्हणून मी तुला इथे बोलवलं. प्रिया मला तू हवी आहेस आयुष्यभरासाठी. इनफॅक्ट मला तुझ्या कविता हव्या आहेत प्रिया, कायम. मला कधीच वाटलं नव्हतं मला तुझ्यासारखा जोडीदार मिळेल. आपण एक सेल्फी काढूयात. हॅशटॅग माय फेवरेट फॅन, हॅशटॅग बॉयफ्रेंड, हॅशटॅग एव्हरीथिंग पोस्ट. तू पण कर ना. नंतर करेन ना मी. पण मला खरं सांग, तू माझ्या सौंदर्यावर भाळायला नाही आहेस ना? ऑफकोर्स. काय? नॉट. ऑफकोर्स नॉट प्रिया. म्हणजे सुंदर तू आहेसच, पण तुला माहिती आहे सगळ्यात जास्त अट्रॅक्ट मला कुठल्या गोष्टीने केलं? तुझ्या विचार करण्याच्या क्षमतेने. काय विचार करतेस यार तू प्रिया? काय लिहितेस? काय लिहितेस तू? काय लिहितेस? काय लिहितेस? मला आज जाणून घ्यायचंय तू कसं इतकं लिहितेस. मला आय वॉन्ट टू नो द प्रोसेस. सांग. मी कविता जगते. मी कविता जगते. मी कविता जगते. ऍक्च्युली ही पण माझी कविताच आहे. कवितेचं शीर्षक मी कविता जगते. मी कविता जगते. मी कविता पिते. मी कविता खाते. मी कविता हसते. मी कविता हसते. मी कविता रडते. रडता रडता आयुष्याची कविता होते. वाह वाह, क्या बात है. माझ्या डोक्याची ना कविता केलीस तू. सुपर प्रिया, सुपर. क्या बात है. आवडली? अर्थात खूप आवडली, तुझ्या इतकीच. इश्शा, जांभूळ पण लाजलं. कवितेचं शीर्षक जांभूळ पण लाजलं. जांभूळ पण लाजलं, मनात काहूर माजलं. मनात काहूर माजलं. जांभळाच्या जाळ्यामध्ये छुम छुम घुंगरू वाजलं. मनात काहूर माजलं. अच्छा, संपली. वा 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 वा, क्या बात है. वा, सुपर सुपर सुपर. म्हणायचं. कवितेचं शीर्षक म्हणायचं. मनातल्या मनात कढायचं. खोकायचं. लोणच्या सारखं मुरायचं. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे ही कल्पनाच किती वेगळी आहे. लोणच्यासारखं मुरायचं. क्या बात आहे. आणखी ऐकू नको? का नाही आवडत? आवडतात. अगं प्रिया, तुझ्या कविता आवडण्यासारख्याच असतात, पण आता आपण काहीतरी वेगळं बोलूया फक्त.
कोणाशी काय बोलायचं? कोणाशी काय बोलायचं? कवितेचं शीर्षक कोणाशी काय बोलायचं? कोणाशी काय बोलायचं? कशाला उगीच मन तोलायचं? नक्षत्रांच्या सतरंजीवर कशाला उगीच घोरायचं? वा शपथ हे कठीण आहे प्रकरण आहे. काय झालं? काय नाही. वा क्या बात आहे यार. वा क्या बात आहे. म्हणजे नक्षत्रांच्या सतरंजीवर कशाला उगीच घोरायचं. ही ना कवितांची भैरवी आहे अगं. यापुढे मी कविता ऐकूच शकत नाही. माझ्याकडे अशा अनेक भैरवी आहेत. नको नको अगं नको. म्हणजे ही तू कविता सांगितलीस ना मला ह्याचा इम्पॅक्ट माझ्या डोक्यात तसाच राहिला पाहिजे प्रिया. हा असू दे आपण वेगळं काहीतरी बोलू. हा चालेल ना. तेजस मला तू खरंच खूप आवडलास. मुन्नू, सोनू, पप्पू. नको नको प्रिया नको. मला लगेच पाळण्यात आणूस तू. नको. ऐक ना माझं. जीवनात आलास माझ्या लुटू लुटू. कवितेचं शीर्षक जीवनात माझ्या. जीवनात माझ्या चालत आलास लुटू लुटू. भावनांची मग झाली दाटू वाटू. प्रेमाचा हलवा खाऊया चाटू चाटू. प्रेमाचा हलवा खाऊया चाटू चाटू. विरोहात मग करूया खटूपटू. नाही पण भेटत राहू कुठू कुठू. भेटत राहू कुठू कुठू. ठीक आहे पण ही ना हा कवितेसाठीचा अट्टहासू वाटतोय. म्हणजे तू उगाच शब्द मुजी मुजी घुसू घुसू करून असं उगाचचा खटाटोपू वाटतोय हा कवितेसाठीचा. म्हणजे कळते का वाटतील तशा कविता करते सगळं तू. वाटेल तशा कविता करते मी. अरे शब्द वेगळ्या पद्धतीनं मांडणं हा प्रयोग आहे कवितेतला. वा रे वा. म्हणजे आम्हा नवी कवींनी प्रयोग करायचेच नाहीत का? प्रयोग करण्याचा मक्ता काय फक्त प्रस्थापितांना दिलाय का? म्हणजे ज्ञानेश्वरांचं कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू चालतं पण प्रियदर्शनीचं लुटूपुटू नाही चालत. अरे प्रस्थापितांच्या न्हाणी घरात वळवळणाऱ्या गांडुळांनो, गटार आहात तुम्ही गटार. आमची गिटार तुमच्या थोबाडाला बांधून आवळून टाकू तुमची वळवळणारी तोंड आणि छाटून टाकू तुमची शेपट. क्रांतीच्या गिटारीच्या तणात्काराला आव्हान देऊ नका. झालं कसं वाटलं? ती कविता होती. हो का? हो काय काय बोललीस तू मला? गांडूळ हे ते कापून टाकी छाटून टाकू काय काय बोललीस तू आता मला? अरे अरे काय झालं? तुझ्यामुळे ना आता माझ्याकडून विद्रोही कविता झाली. म्हणजे तू असं माझ्या कवितेचा अपमान केलास आणि माझ्या शब्दसंचिताने विद्रोह केला. अरे आणि असं एकदम उत्स्फूर्तपणे नाही नाही एवढं काही झालेलं नाहीये. ती कविता वाईट होती तिला मी वाईट म्हटलं बस. नाही नाही पण गटार गिटार गांडूळ छान जुळून आला ना. आणि माझे बाबा भिकारदास सूत म्हणतातच मला. तुला वेळ आली ना की तुझ्यातली अशी विद्रोही कवयित्री आपोआप बाहेर येईल. नाही नाही काय बाबांचं नाव काय म्हणालीस परत सांग एकदा. भिकारदास सूत. भिकारदास सूत. केशव सूतांनी कसं वडिलांचं नाव केशव म्हणून स्वतःचं नाव केशव सूत ठेवलं तसं माझ्या आजोबांचं नाव भिकारदास म्हणून माझ्या वडिलांचं नाव भिकारदास सूत. वा वा. फक्त ना यापुढे तुम्हा मुलींनी ना फेसबुकवर तुमची नावं संपूर्ण लिहित चला. काय झालं? अगं नाही म्हणजे इथे याच्या आधी मला कळलं असतं ना तू इतक्या मोठ्या भिकारदास सूताची मुलगी असते. तशा तयारीने आलो असतो मी. चुकलंच माझं. नाही नाही ठीक आहे ठीक आहे प्रिया. ह्या सगळ्या भिकार गोष्टी बाजूला ठेवून आपण वेगळं काहीतरी बोलूया का आता? ठीक आहे. तुला खायचंय का काही? हो. भेळ भेळ आवडते तुला? भेळ वेळेवर ना मला ना एक माझी बालकविता आठवली. मी तुला ऐकू? ए भैया मेरे को 2 भेल देना. क्या देख रहे? 2 भेल दे मेरे को जल्दी. ऐसा फन करके मारेगा ना कान करी चलो चल. वो तेरे को बोर कर रही है मेरे पे क्या को गुस्सा निकाल रहा है? तेरा मेरा संबंध है क्या? नहीं मेरा ठेला लगा काय को स्किट में ले रहा है मेरे को? नहीं भैया ओ सुनो चल भाग. जाऊ दे. वो कुछ गिला शिकवा मत रखना. अरे उसको शिकवा पहला. मेरे क्या गिला शिकवा बोलता है? उसको शिकवा कैसा बोलने का. तिक्का मत बनाना मेरे धंधे का. भाग. सुबह तू नको ना लक्ष देऊ. बस इकडे. त्यांना नाही कळत कवितेतलं काही. जाऊ दे ना तू माझी बालकविता ऐक. माकड म्हणलं बोक्याला
माकड म्हणलं बोक्याला आपण दोघे भाऊ भाऊ आपण दोघे भाऊ भाऊ दोघे मिळून भेळ खाऊ. भेळेत होता हरभरा. भेळेत काय होता? हरभरा. हरभरा. हरभऱ्याची केली आमटी. आमटीचा भुरका भुर भुर. तेजस करतो टारटूर. मला सांग, हरभरे कोणी खाल्ले? माकड आणि बोक्याने. हो ना, मग तेजस का टारटूर करेल? तेजसचा काय संबंध? तेजसने अजून भेळ खाल्ली नाही. क्या रे भैया, खाया क्या मैं भेल? खाया. वापिस मारेगा ऐसा सन करके, तीखा पानी डालेगा आँख पे. अरे नाटक करते. तेरा मारा क्या? तेरा अलग स्किट है, मेरा अलग स्किट है. अरे तेरा तेरा तू देख. तेरे को जज है, मेरे को जज नहीं कोई. कशाला ते भेळीवाल्यांकडे लक्ष देऊ नकोस तू. अरे बालकविता आहे ती वेड्या. असंच असतं त्याच्यात. बालकविता नाही, ती बालिश कविता आहे. अगं लहान मुलांना नको ऐकवत जाऊ. ती त्यांची वाढ होत नाही, मोठेपणी त्यांची प्रियदर्शिनी होते. मग अरे लहान मुलांना मज्जा येते खूप. शेवटी ना समोर जो मुलगा असेल त्याचं नाव घालायचं की त्याला खूप मज्जा वाटते. आम्ही तर इतक्या गमती करतो टारटूर वरनं. तुला सांगते, ढम पादे आशीर्वाद आणि अजून एक आहे, ताईची ढुसकी चिमण्या हुसकी. काय आहे? मला नाही ऐकायचं. काय ऐकवतेस तू? मला हा? आणि तुझी ह्या आधीची कविता सुद्धा ना एक नंबरची भिक्कार दास सूत कविता होती. भैया तुला कसं कळलं? काय? अरे माझ्या या कवितेला भिकारदास सूत अवॉर्ड मिळालाय. माझे बाबाच देतात दरवर्षी एका कवितेला हे अवॉर्ड. आमच्या घरामध्ये तो सेरेमनी चालतो. ऍक्च्युली गेली 3 वर्ष माझ्याच कवितेला मिळतोय तो अवॉर्ड. माझी आई प्रमुख पाहुणी असते आणि ताई अध्यक्ष असते कार्यक्रमाची. मग टाळ्या कोण वाजवतं? आमची कामोली बाई शांताक्का. ए प्रिया, तुझ्या अख्खी फॅमिली तशी आहे का ग? हा घरातल्या हॉलमध्ये काय अवॉर्ड फंक्शन वगैरे करता काय? आमच्याकडे सगळेच असे कवितेचे वेडे आहेत रे. फक्त माझा दादा संगीतकार आहे. मागच्या वर्षी नाही का एका संगीत मैफिलीमध्ये गायकांच्या डोक्यात तंबोरे मारले होते लोकांनी, आठवतंय? त्या गायकांनी माझ्या दादाने संगीतबद्ध केलेली माझ्या बाबांची गाणी म्हणली होती. ए मी ऐकू तुला माझ्या दादानी संगीतबद्ध केलेली माझ्या बाबांची गाणी? ये नहीं है, उसको बोल चुप बैठ. उसको बोल चुप बैठ. नहीं नहीं भैया, बोलता हूँ. मेरे को नहीं सुनने का. मेरा कस्टमर चाहता है. उसका क्या? उसको बोलना यार. मैं बोलेगा ना भैया, मैं बोलेगा. तू बैठो. मेरे को नहीं चाहिए वो. तू इकडे. मेरे को तू इकडे ये. काय तुकडे बघ बघ. दुनिया नाकारते अगं. जरा लाज बघ. त्यांना काय कळणार आहे माझ्या कवितेचा मर्म? कळणार आहे. तू आणि तुझी फॅमिली भुक्कड आहात. भुक्कड. काय बोलतोयस? हो, अतिशय वाईट कविता करतेस तू. तू माझ्या कविता लाईक करतोस ना? हा, मी नालाय काय करण. तिला त्या भिकारदास सुताने तुला दिलेलं रूप बघितलं आणि तुझ्या पोस्ट लाईक केल्या. मी तुला दिलेलं हे भिकारड टॅलेंट बघितलं असतं ना, इथे आलोच नसतो मी. बस तेजस बस. लक्ष लक्ष इंगळ्या डसतात माझ्या मनाला. सहस्त्र सूर्यांचा अग्निवर्ष होतोय माझ्या शरीरावर. गप्प बसा. अजिबात तुझ्या कविता बिविता नाही पाहिजे. आता सांगू तर गाप. एकदम गाप. मी झाले गप्प. हृदय पडले ठप्प. अनंतातले माकड फटे सर्वांना हुप्प. अरे चुप्प बसा. चुप्प. मारीन तुला. मारीन. गाप. गाप. एकदम बस. बास बास झाला श्वास. श्वासातून घडते आस. आसातून झाला भास. भास. गप गप गप. तू भासेस. तू अस्तित्वात असूच शकत नाहीस. मीच पावळते. मी इथे आलो. मी चाललो. तू तुझ्या कवितांवर. हट. भैया सुनो ना, वो कुछ कविता रह गया है तो तुम आइकोगे? इसका माइक निकाले. इसको तेल दे मेकअप निकालने के लिए. इसको घर पे बैठ जा. नहीं दादा नहीं. ए परी. परी काय? आय कांट टॉक राईट नाऊ. हवालदार आहेत. हवालदारला सांगशील? हवालदार आहे? नाही मी फोनवर बोलते. हा पाहिलं मी. तिकडे सिग्नलवर गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होतीस. मग सिग्नल तोडलास. हा नंतर तुझ्या मागे शिट्ट्या मारत पळत आल्यावर मागे बसलं मैत्रिणीला गाडी घेऊन पळून लावलंस. मी बघितलं सिग्नल तोडलास तिकडे. मी नाही सिग्नल तोडला. तुम्ही बघू शकता सिग्नल असाच्या असं उभा आहे तिकडे. साधी एक खरोच नाही आली. खरंच सांगते मी सिग्नल नाही तोडला. सर इनामदारांचं पण एलिमिनेशन चालू करा ना.
मी बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी तू तो सिग्नल तोडलास. अरे वा हे बघा, सिग्नल तोडून पळती हे जन, सिग्नल तोडून पळती हे जन, त्यांना दंड करे हवालदार म्हणे. क्या बात आहे. माझा स्वरिचित Very good. कुठं तुम्ही एवढा स्वरचित अभंग ऐकवलात त्यापेक्षा मोठे ते काय येते. भरपूर झालं शहाणपणा. चल दंड काढ, दंड काढ. आहार रे तुझा विनोद. दंड काढला हिच. अगं दंड काढ म्हणजे फाईन रुपये. हे बघ, सिग्नल तोडला 400 रुपये आणि मोबाईलवर बोलत गाडी चालवत होती त्याचे 1000 रुपये 1400 रुपये काढ. चल. एवढे नाही हो. 1400 रुपये काढायचे आत्ता. ऐका ना, मी मोबाईलवर फक्त हे बघ बाळे, उगाच टाइम नको खोटे. माझ्याकडे एवढे पैसे नाही येतो. ऐका माझं, एवढे पैसे कोणी मागतं का? किती गरीब आहे मी, बघा किती गरीब आहे मी, किती गरीब मी पाया पडते तुमच्या. मी गरीब आहे, मला सोड. मोबाईल उचल, गाडी जाईल भपकन त्याच्या. मोबाईल उचल. बरं झालं सांगितलं. 50,000चा मोबाईल गेला असता केवढा पडला असता. कुठे होते मी? गरीब आहेस तू. लाज वाटते का गे? लाज वाटते? 50,000चा मोबाईल वापरते आणि गरीब बोलते स्वतःला. आहे गरीब सर. मी तुम्हाला सांगते, मी ना पिक्चरला चालले होते, माझं नाही लक्ष गेलं. पण अगं पण पिक्चरच्या नादात तू फोटोत गेली असतीस आता. ऐका ना, मी तुमच्या पाया पडते. हे बाळे, हे खांडेकर. अरे सर, काय खांडेकर, काय चाललंय ड्युटी? तुम्ही कशाला, तुम्ही सिनियर आहात ना, तुम्हीच का सगळं मारताय मला. सर जय हिंद सर. जय. सर ऍक्च्युली ह्या बाईने गुन्हा केलाय तर जरा पावती बनवत होतो तिची. गुड. काय गुन्हा केलाय? हे तुमचे सर आहेत का? हो, आमचे सिनियर आहेत ते. सर बरं झालं सर तुम्ही आलात सर. हा माणूस भ्रष्टाचार करतो सर. माझ्याकडनं 100 रुपये उकळतोय, चिरीमिरी दे असं बोलला हा मला. व्हॉट? नाही सर, तोंडावर पलटी मारतोय. आत्ता या बाईने ते सिग्नल तोडला. बाई सर, मी म्हणून तिला आता सिग्नल तोडला हिने. नाही सिग्नल तोडलो. कुठे सिग्नल तोडलो? 6 महिन्यांच्या गॅपचे एक्सप्रेशन एकाच वेळी देशील? तुझ्या बाळाने केलं तर त्याचं कौतुक करतील, आता तू केलं तर बदनामी करतील. खरंच सांगतो, हिने सिग्नल तोडला म्हणून मी हिच्या मागोमाग आलो. खरं बोलताय? नाही, हे मला म्हणाले ए चल 100 रुपये दे, बायकोला घेऊन मला पिक्चरला जायचं असं बोलले. खांडेकर, नाही सर, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. नाही सर, ही तोंडावर खोटं बोलते सर. या बाईवर तुम्ही जबरदस्ती करता सर. नाही, मी कशाला चिरमिर घेतली तुम्ही? नाही सर, मी खरंच सांगतो, बाई ही खोटं बोलते सर. मी देवा शपथ सांगतो सर, देवा शपथ. हवालदार तुम्ही शब्द काय घेताय तुम्ही? हा शब्द काय, असे शब्द घेऊन काय खरं खोटं होत नसतं. तू घे ना शपथ, तू घेन मी. घे ना शपथ. घेते. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. माझं नाव नम्रता संभेराव. मी सिग्नल नाही तोंडला. हे काय, मी शपथ घ्यायला सांगितली तुला? मी नाव घेतलं. अरे पण कशाला घेतलंस ते एवढं वाईट? खेळत होते भोंडला, सिग्नल नाही तोंडला. तुझ्या तोंडला काळं फासलं पाहिजे ग. ते यमक जुळत नव्हतं ना. नाही, जुळलेलं नाहीये यमक. मी नम्रता संभेराव, नाक माझा चोनला. हा हे चांगलं आहे. अरे तुमचं काय चाललंय सर? नाही, एक थर्ड पर्सन आणि काव्य रसिक म्हणून मी माझं मत दिलं. अहो सर, बाकी स्किट तुमचे. काल तुमचं वर्क नाही झालं म्हणून मला ऍड केलं. माझं काय, तुम्ही कंटिन्यू करा. सर हे बघा, हे एवढं काय बोलायची गरज नाही सर. सर मी खरंच सांगतोय, मी ना सर, मी खोटं नाही बोलणार. मी वारकरी आहे सर, वारकरी. मी पण नेटकरी आहे सर. मी नेटकरी आहे. माझे नेटवर खूप फॉलोअर्स आहेत. हो, मी खोटं नाही बोलत. ऍक्च्युली आय एम राईट नाव इन मीटिंग. अरे हे बघा सर, आता तोंडावर खोटं बोलते सर. आय मीन मीटिंग. इथे आपली ही मीटिंग नाही आहे का? रणरणता उन्हाखाली आपण उभे आहोत, चर्चा करतोय. दिस इज अ मीटिंग. एक मिनिट, तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्ही खरं बोलताय, ही खोटं बोलतेय? हो सर. हो, तुम्ही खरं बोलताय? हो सर. प्रूव्ह करा. मारे ना कणफडात. फालतू जोक नाही मारायचे. मी करतो.
प्रूव्ह करा. मी करतो सर, मी प्रूव्ह करतो. मी प्रूव्ह करणार. ठीक आहे, एक गोष्ट करून दाखव, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. सांगा काय? हे घे, हे घे. हे काय? हा आमच्या निसटले बाबांचा अंगारा. कोणत्या बाबांचं? निसटले बाबांचा अंगारा. हे काय नाव आहे का, निसटले बाबा? माय गॉड, निसटले बाबा. निसटले हे काय केलं? निसटले बाबा. निसटले. सर हे बघा, निसटले बाबांची मस्करी करू नका सर. पण असं कुठे नाव असतं का, निसटले बाबा वगैरे? तुमचे बाबा काय सतत तेल लावून असतात का पळायला? असे आले पकडायला निसटले बाबा. आले पकडायला. ए पोरी, जिबर खड्डे पडतील, चरे पडतील. हे बघ, आमच्या निसटले बाबांचा अपमान नाही करायचा. त्यांचा अंगारा हातात घेऊन खोटं बोलून दाखव. खूप सिद्ध पुरुष आहेत, सिद्धी मिळवली त्यांनी. आणि घाबरू नको, तुला काही होणार नाही. आमचे बाबा ना खूप मोठ्या हृदयाचे आहेत. तुझा सगळा अन्याय ना, तुझं सगळं पाप ना स्वतःच्या अंगावर घेतील. घे बोलून दाखव. मला काय जरा होणार त्यांचा विचार करा, फक्त त्यांचा विचार कर. हा घे, बोलून दाखव. मला काही होणार नाही ना. मग ठीक. मी सिग्नल नाही तोडला. हॅलो खांडेकर साहेब, आपल्या निसटल्या बाबांना आकडी आली आहे साहेब. माझ्याकडे बाईकच नाहीये साहेब, त्यांच्या तोंडातून फेस येतोय साहेब. अगे नको. बाईक कशी असते हे मी साधं पाहिलंही नाहीये. साहेब, आपले निसटले बाबा आपल्याला सोडून गेले साहेब. अगं कैदासने काय केलंस हे? अगं तुझ्या खोटा बोलण्याच्या नादात आमचे निसटले बाबा कायमचे निसटले. काय केलंस तू? काय केलंस तू? It really works. Oh, really? It really works. Yeah. You know the thing. माझं चुकलं. खांडेकर, महत्वाची चर्चा चालू. निसटले बाबा गेले, अजून काय महत्वाचं आहे? निसटले बाबा माफ करा. हरकत नाही. हे बघा, नाव त्यांचं निसटले होतं, निसटले ते. त्यांचं नाव चिपकले असतं तर राहिले असते ते. चल, कंट्रोल करायचं. ठीक आहे सर, माझं चुकलं. एका क्षुल्लक दंडबाई निसटले बाबा गेले. बाळे, मला माफ कर, माझी चूक झाली. तुला खोटं बोलायचं ना, बोल खोटं. मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे. माझ्या लेकीने सिग्नल तोडला असं समजून मी दंड भरे ना. चुकलं माझं. जा पोरी, जा. बाबा काय म्हणालात तुम्ही? बाबा MHJ महाविद्यालय सादर करीत आहे. बाबा काय म्हणालात तुम्ही? बाबा कर्टन. बाबा मला अशी पोरी, अशी मायेनं हाक आजपर्यंत कोणीच मारली नाही. बाबा पोरी, बाबा पोरी. बाबा बाबा दुम. बाबा बाबा तुम्ही दमला असाल ना बाबा. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट खाल्ल्यात बाबा. आमच्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस, दिवसाची रात्री केली बाबा. बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप झिजलात बाबा. बाबा तुम्ही दमला असाल बाबा. मी तुमचे दुखलेले पाय चेपून देऊ का बाबा? देऊ का बाबा चेपून? बाबा मी तुमच्या डोक्यावर तेल घालू? मी सेवा करू तुमची? करू? कर बाबा बेडचा आवाज येतो. कर मी बोलतोय. कर बाबा पोरी, सेवा कर. पोरी, मी ऐकलं आज तू गाडी चालवताना सिग्नल तोडलास. नाही बाबा, मी सिग्नल नाही तोडला. उलट कुणीतरी भ्रष्ट हवालदार आला आणि माझ्याकडनं 100 रुपये घेऊन गेला. इमोशनल झाला पण खोटच बोलतेस. एक मिनिट, मला कळलेलं आहे. मला केबिन मध्ये भेटा, तुम्ही खोटं बोलताय. सर, कळलं? नाही. याचं उत्तर मला पाहिजे. केबिन मध्ये भेटा मला. ऐका, माझ्यावर विश्वास ठेव. अहो साहेब, कशाला त्यांना ओरडताय? त्या बाईंनी सिग्नल तोडलाय. हा बघा व्हिडिओ. हा कुठला दाखवला तुम्ही व्हिडिओ? भलताच आहे हा. नाही हात. अरे हा, पुढचं आहे. एक मिनिट, एक हे मी नाहीये. हे कोणतरी मास्क लावलाय चेहऱ्याला. हे मी नाही. ओ बाई, पुरे झालं. किती नाटकं कराल? सरळ दिसतंय तुमचा चेहरा आहे. नियम तोडलाय तुम्ही बाई. काय हो?
नको तिकडे पार्किंग करायचं, सीट बेल्ट लावायचे नाहीत, हेल्मेट घालायचं नाही. आपल्या सुरक्षेसाठी असतं ना हेल्मेट. अहो स्वतःच्या सुरक्षेसाठी तुम्हाला दंड भरावा लागला, ह्यापेक्षा निंदनीय गोष्ट काय असू शकेल मला सांगा. बाई एक लक्षात ठेवा, नियम पाळा आणि अपघात टाळा. ॲक्च्युली ते सगळं ठीक आहे, पण ही क्लायमॅक्सची वाक्य माझी होती, तू का घेतलीस? सगळं तुझं नेहमीच आहे, स्किट मध्ये घ्या सगळा भाव खाऊन जा. हे नेहमीच नाही, हे वर्क होतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हिवतापासाठी गप्पी मासे पाळा आणि स्वतःच्या स्किट मध्ये ह्याला घेणं टाळा. मस्त झाला परफॉर्मन्स. विचारूया सरपंचांना, त्यांना ही रस्त्यावरची भांडणं कशी वाटलीत. अलकाताई. मस्त स्किट झालं. मला आज ह्या माझा खूप संबंध आला असेल, तुम्हाला माहिती आहे माझ्या ड्रायव्हिंगचे किस्से. नो एंट्रीत एवढ्यांदा घुसले आहे आणि मला आठवतंय मी एकदा नो एंट्रीत घुसले आणि मला कळलं समोर पोलीस उभा आहे. मी लगेच केलं, अरे बापरे सर मी ना चुकून घुसले, मला खरं इथे जायचं होतं, कुठे जाऊ, अगदी इनोसंट चेहरा केला. त्यांनाही वाटलं मी खरंच चुकले की काय. त्यांनी मला सांगितलं ताई जाऊ दे काय हरकत नाही, तुम्ही अशा जा, परत तुम्हाला तिथल्या तिथे ते मिळेल. मला ती बिल्डिंग जवळ होती म्हणून मी तशी गेले. 2-3 महिन्याने तीच वेळ आली आणि नेमका तोच पोलीस होता. त्यांनी सांगितलं आता रिसीट फाडा. कॅडल रोडचा सिग्नल. त्यामुळे मला आज मजा आली. नम्रता आणि प्रसादचं हे स्किट बघताना मला मीच दिसत होते तिकडे की सिग्नल तोडणं आणि सगळं. आत्ता मी त्यातनं सगळं बाहेर आले आणि खरंच रिसीट आपल्याला फाडावे लागतात आणि आपण ते भान ठेवावं लागतं. खूप मजा आली, खूप मजा आली. मकरंद दादा. वाह भन्नाट. समीरची एंट्री बहुत बढिया आणि ॲज युजल तू भाव खाऊन खरंच तू मनातली एक तळमळ अशी जी बाहेर काढलीस की हिवताप टाळा आणि ह्याला घेणं टाळा स्किटमध्ये, हे मला जास्त भावलं आणि पटलं. आणि नम्रता किती सुंदर तू आज काम केलंस. काय त्या सगळ्या छोट्या छोट्या जागासुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने घेतल्या. पण आता आपण शहरात राहतो, मुंबईसारख्या महानगरात, आपण पाहतो पोलिसांना प्रचंड त्रास आहे. कारण लोक एक तर नियम तोडतात आणि त्यानंतर आर्ग्युमेंट जे करत राहतात ना सारखं, त्या पोलिसांना मला नेहमी असं वाटतं की त्यांचं किती आयुष्यात खडतरपणा आहे हा. म्हणजे एवढ्या मोठ्या शहरात सातत्याने सिग्नल तोडणं, सातत्याने आर्ग्यू करणं. आता निदान काहीतरी आधुनिकीकरण होत चाललं आहे हे बरं आहे, पण बाकी तुमचा मिश्किलपणा हा तुम्ही टवटवीत अगदी भाजीसारखा ताजा ठेवला आहे, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. क्या बात. थँक्यू सो मच. मंडळी, एखाद्याच्या बाबतीत अपघातानंतर दवाखान्यातही दुसरा जीवघेणा अपघात घडला तर असाच एक विलक्षण अपघात आपल्या समोर घेऊन येत आहेत. अस्सल विनोदानं तुम्हाला बक्कळ हसवणारे हास्य धुरंधर प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे आणि सोबतीला आहेत समीर, अंशुमन आणि वनिता. अण्णा अण्णा ओ एक मिनिट अण्णा. कुठे कुठे दुखतंय अण्णा? डोकं दुखतंय का अण्णा? बरं मग छाती दुखते अण्णा? छाती, पोट दुखतंय का अण्णा? मांडी दुखते? पोटऱ्या दुखतात? तळवा दुखतो? खाट दुखते का? खाट? अण्णा मग कसं कळणार आता? फक्त अंगठा आणि डोळे तेवढे शिल्लक राहिलेत. अण्णा पण तुम्ही काळजी करू नका अण्णा, हा तुमचा कमावता मुलगा जिवंत आहे. आपण सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ, तुम्ही काळजी करू नका अण्णा. अण्णा हे बघा, तुम्ही आयुष्यात कुणातच काही वाकडं केलेलं नाही, तुमचंही कोणी काही वाकडं करू शकणार नाही. देव आहे अण्णा, देव आहे, तो बघतोय सगळं. भाऊ हो ते शामराव हे काय इथे अच्छा इकडेच आहे का? थँक्यू. वरती पण एक शामराव आहेत, जाऊ दे.
अरे आहे तो. तू मुलगा का? हा. आधीच टक्कल केलं. नातेवाईकांना कळवलं का? हा कळवलंय. सामान कोण आणणार आहे? कसलं सामान? ठीक आहे, मी बघतो, मी करतो मॅनेज. कधी काढायचं कधी? काय काढायचं? बाबांना पोचवायचं कधी? काय बोलताय? अण्णा जिवंत आहेत माझे. जिवंत आहेत का? सॉरी म्हणजे असं कसं जिवंत आहेत? असं कसं म्हणजे? नाही म्हणजे म्हटलं एवढं लागलंय, म्हटलं नसेल म्हणून म्हटलं. ठीक आहे सॉरी नो प्रॉब्लेम. शामराव खांडेकर. पाय आहेत ते, पाय. अच्छा, हे पाय आहेत काय? नाही कळत नाही ना इथं पाय कुठलं डोकं कुठलं म्हणून. पाय कळत नाहीत, डोकं असं फाकलेलं असतं असं. हे पाय आणि हे डोकं. कंबर कुठे मग? अरे पाय आणि डोकं कुठेही असतं तरी कंबर मध्येच असणार ना. आणि कमरेशी काय करायचंय तुम्हाला? आपला काय डॉक्टर बघतील ना काय द्यायचं. ठीक आहे सॉरी. एक मिनिट, तुम्ही कोण आहे पण? मी खांडेकर, शामरावांचा मित्र आहे मी. शामराव ओळखलं का? खांडेकर. हे छातीत ना बाहेर आलं काय बळबळत? अंगठा. अच्छा अंगठा आहे तो. अच्छा बघा ना, किती लागलंय. अंगठा आणि डोळेच फक्त शिल्लक राहिले. ठीक आहे काय काळजी करू नका, होईल काय प्रॉब्लेम नाही. शामराव मोसंबी आणल्यात, मोसंबी. काका ते खायला अलाउड नाहीये. काही खायला अलाउड नाही? काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम, काय हरकत नाही. कुठे? तो भूक वाटला म्हणून आपलं. हो अरे काय चाललंय तुमचं? तिथे सलाईन लावतात तिथे. हा हुक्कच आहे. हा हुक्क. तुम्ही अण्णांना बघायला आलात की स्किट करायला आला इथं? काही हरकत नाही, खायला अलाउड नाही. शामराव मोसंबी खायला अलाउड नाही. ऑर्डर आणली आहे मोसंबीची. काय दारू आहे ती? माहिती आहे मग काय दारू काय देताय त्यांना? शामरावांना एक गोट देऊन बघा, असे खडकन बरे होतील. मला माहिती आहे ना, माणूस खूप चांगला आहे, पण हे दारूच्या नादात गेला. दारूने वाट लावली. म्हणजे बाकी बघा काय अवतार करून घेतला, काय झालंय? मला विचारा. काल मी त्यांना सांगितलेलं, शामराव एका क्वार्टर नंतर ड्रायव्हिंग आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. कधी ना कधी माणूस गोत्यात येतो. झालं ना, आता 8 पेग प्यालो, 8 पेग. मी सांगतोय शामराव नको दारू पिऊन गाडी चालू नका. ऐकलं नाही. नाही हो, मी सांगतो अण्णा आणि दारू. अहो काय बोलताय तुम्ही? अहो अण्णा दारू पितच नाही, दारूला स्पर्श देखील करत नाहीत. दारू पिणाऱ्याचा तिरस्कार करतात ते. आता म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं घरच्यांना? ठीक आहे शामराव, हे बघा आता सांगावं लागलं. शामराव ठीक आहे, हे बघा मान्य आहे, पण आता ठीक आहे से आता लपून ठेवू नका. अहो म्हणजे दारूच्या नादातच हे झालं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बघा अण्णा आमची दारूच पित नाही, तर दारू पिऊन गाडी चालवायचा काही संबंधच नाही ना. मला सांगा, मारुती चौकात झाला ऍक्सिडेंट. कारने बाईकला ठोकलं. 10 वाजता झाला. माझ्याबरोबर बसले होते ते. 9:45 पर्यंत एकत्र पित होतो. 8 पेग झाले, 8 पेग. म्हटलं नका जाऊ. 10 वाजता मला फोन आला, शामरावांचा ऍक्सिडेंट झाला. माणूस ना. अण्णा तुम्ही दारू पिता तुम्ही अण्णा? अहो
आम्हाला सांगितलं की मी कीर्तनाला चाललोय, मला लेट होईल आणि तुम्ही ह्याच्यासोबत दारू पित होता अण्णा. 4 पेक प्यायलात अण्णा. 8 पेक 8 पेक प्यायलात. हे बघा मान्य, हे बघा शामराव, हे बघा आता लपवून उपयोग नाही. हे बघा डॉक्टरांना सांगावं लागणार, बाबा मी दारू पितो सिगरेट, काही डॉक्टरांपासून लपवून ठेवायचं नाही. ठीक आहे शामराव, हे बघा हो आता झालं गेलं झालं, ठीक आहे. ओरडू नकोस बाळा बाबांना. ओरडू नको तर काय करू. अरे माझ्या हातात एकदा आपल्या कोल्ड्रिंकचा एक टीन बघितला त्यांनी, तर त्यांना वाटलं की मी बिअर पित होतो म्हणून कुदवलो आणि स्वतः इकडे 8 पेक पित आहे. ठीक आहे बाळा, काय टेन्शन मध्ये असल्यावर माणूस घेतो ना थोडस टेन्शन विसरण्यासाठी. कसलं टेन्शन? हा सांगा ना कसलं टेन्शन? हे इकडे आता आजारी आहेत म्हणून आईने आणि मी तिकडे घरी जाऊन दारू प्यायची का? काय नाही हो टेन्शन बिन्शन, दारुड्या माणसाला फक्त कारण हवं असतं. मी बोलतोय ना शामराव, मी बोलतोय शांत बसा. हे बघ तू कोणतंही रिलेशन कुठेही लावू नकोस, कुठलं कळलं? तू बोलतोस तर टेन्शन वेगळं. शामरावांना थोडं आर्थिक टेन्शन होतं थोडस. कसलं आर्थिक टेन्शन? शामराव आता मला सांगू द्या. शामराव सांगू द्या मला. शामराव काल जुगारात हरले. जुगार? हो म्हणून ते जरा म्हणून टेन्शन मध्ये प्यायले ते थोडस. अण्णा आमचे जुगार पण खेळतात? हा तुझा बाप ना खूप नशीबवान आहे. अशी एक एक पानं काढतो ना समोरचं टिकतच नाही माणूस. जुगारात अट्टल म्हणजे काय नशीब. पण म्हणजे कालचा दिवस नव्हता शामरावांचा. आधी पानं उलटली, मग चौकात जाऊन शामराव उलटले. म्हणजे हा माणूस जुगारी आहे. बघ तू आता हळूहळू अण्णांवर ना हा माणूस असा एकेरी होत चाललायस, कळलं? बाबा ते रिस्पेक्ट दे त्यांना, किती झालं तरी, कळलं? काय करू मग मी, काय करू सांगा ना. अहो देव माणूस समजत होतो मी, देव माणूस, आणि हा दारुड्या आणि जुगारी निघाला एक नंबरचा. आता नाही ना काय बोलताय, हा नाही ना काय बोलताय, हे खोटं सांगताय. ओरडू नकोस, ओरडू नकोस. अरे तू तुझ्यासाठी जुगार खेळत होते ना. माझ्यासाठी जुगार? काय संबंध? शामराव मला सांगावं लागेल आता. शामरावांनी मला सांगितलं होतं मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतायत. कुठल्या मुलाचं शिक्षण? एकुलता एक मी त्यांना, आणि उत्तम मी नोकरी करतो आणि उत्तम पगार आहे मला. कुठच्या मुलाबद्दल सांगताय तुम्ही? शामराव तुम्ही कोणत्या मुलाबद्दल बोलत होता? बाई एक मिनिट. ओ ही बाई माझ्या बापाला शामुड्या बिमुड्या काय म्हणते? काय करतोस? स्वतःच्या आईला सुद्धा ओळखलं नाहीस तू? ही माझी आई? काय डोकं फिरलं का? ही माझी आई वगैरे नाही कोणी. काय शामराव हिचाच फोटो दाखवायचे बायको म्हणून? खरंय बाळा, मी तुझी खरी आई नाही, मी तुझी मानलेली आई आहे. मानलेली आहे? बाळा लेकरा, सेम टू सेम शामरावांवर गेलायस तू एकदम. माझा सूर्य नाही गेलाय शामरावांवर, तो माझ्यावरच गेलाय. अरे पण तुमचा सूर्य का जाईल माझ्या बापावर? आता मला सांगावंच लागल. तुम्ही काही बोलू नका, बोलूच नका. तुझ्या बाबांचं आणि माझं लई वर्षांपासून संबंध आहे ते. आता कशाला ओरडताय? तुमच्या बगर मी एकटी कशी राहिली माझं मलाच माहिती. आता मी सांगणारच आहे. तुम्ही का बसा. लेकर, मी फलाटाची चावी द्यायला आले तुला. कुठला फ्लॅट? तुझ्या बाबांनी माझ्यासाठी घेतला होता.
ह्या थेरडेने तुमच्यासाठी फ्लॅट पण घेतला होता. तुम्ही का बसा, एक शब्द पण बोलू नका. हवं तर तो फ्लॅट विक, पण याच्यावर काहीतरी उपचार का जामुड्या. बघ हे बाळा, तू आता हळूहळू एकेरीवरून थेरड्या म्हणून त्यांना शिव्या घालायला लागलायस. रिस्पेक्ट दे, बाप आहे तुझा तो. अरे काय करू मी काका, सांगा ना काय करू. आम्हाला सांगितलं की बिझनेस मध्ये लॉस झाला म्हणून फ्लॅट विकावा लागतोय. राहता फ्लॅट पण विकायला निघाले होते. मला आणि माझ्या आईला रस्त्यावर सोडून या बाईसाठी तुम्ही तिकडे फ्लॅट घेऊन ठेवला होता. सांगा ना, या बाईसाठी. आता नाही बोलायचं, जास्त बोला तर मुस्कट फोडीन. ए बा, राहिलंय मुस्कट फोडायला, राहिलंय का? एक अंतर राहिला, तेवढं फोडून टाका तो. नाही नाही नाही, दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना? एक मिनिट, दारू प्यायची ना तुला? त्यांचं तोंड बंद आहे. एक मिनिट, त्यांचं तोंड बंद आहे बाळा. दारू प्यायची ना? दारू प्यायची ना? पी दारू पी आणि मर. आम्ही तुझ्यासाठी इकडे उपचारांसाठी पैशांची जमवाजमव करतोय आणि तू इकडे या बाईचं हॅलो, एक मिनिट. मी डॉक्टर समीर चौगुले. नातेवाईकांनी जरा बाहेर जा, मला तपासायचं त्यांना. निघ इकडनं, निघ. ह्या माणसावर अजिबात उपचार करायचे नाहीत. निघ इकडनं. दिस इज माय ड्युटी ॲज अ डॉक्टर. घरी करायची ड्युटी आपली, घरी करायची. त्या माणसासाठी काही करायचं नाही. निघ. जा लवकर, जागेवर जाऊन बस. आम्ही तुझ्यासाठी मरतोय आणि तू या बायकांसाठी फ्लॅट घेतो. अरे मरत नाही. अरे एवढं मी तुझ्यासाठी पॉट धरतो रोज आणि तू लोकांची पॉट भरायच्या मागे लागला. शामुडे, तुझी रंजी आहे इकडं, माझ्याशी बोल ना. तुला बोलायचं काय तर थांब, मी तुझ्या तोंडावरची पट्टीच काढते. आता का बाया, बोट वेगळे दिसत आहेत. थांब, मी पूर्ण पट्टी काढते. हो पाहुणे, हे कोणते शामराव आहेत? हे आमचे शामराव नाही, हे शामराव मोहिते नाही. शामराव भोईटे काय माणूस आहे. मग मगाशी तुला विचारलं की बाबा मारुती चौकात ऍक्सिडेंट झालं, तर हो का बोलला? मग तिकडेच ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा. म्हणजे हे बाईकवर होते? नाही, हे कार मध्ये होते. आमचे शामराव बाईकवर होते. बाई हे ना आपले तिकडे दुसरा वाढत असतील. चला आपलं काहीतरी टाइमपास करतोय. हे ना काना खाली फालतू मध्ये टाइमपास करायला लावतो. अरे काय काय बोललो मी. अण्णा सुपर्ब कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही खूप मज्जा केलीत. अंशू दादा, तुझा स्पेशली अंगठा अभिनय आम्हाला फार आवडला. आणि या स्किट मध्ये होतास तू पप्पा, पण दिसतोयस मम्मी सारखा. खूप मजा आली. वा. विचारा दर्दी हास्यरसिकांना की त्यांना हा दवाखान्यात झालेला दुसरा अपघात कसा वाटलाय. सई, माझ्या भाषेत अशा परफॉर्मन्सला काय म्हणायचं माहितीये का? वाढीव परफॉर्मन्स. येस, वाढीव. खूपच कमाल, अप्रतिम कॉन्सेप्ट होती. आय थिंक सचिन सरांची कॉन्सेप्ट होती आणि फारच मजा आली. हे जे कॉम्बिनेशन आत्ता समोर उभं आहे ते पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडेल. अंशू, आम्ही दोघे चर्चा करत होतो की नक्की कोण आहे तिकडे, नक्की कोण आहे. आम्हाला कळतच नव्हतं खूप वेळ. जेव्हा पट्टी काढली तेव्हा कळलं की तू आहेस. अप्रतिम, सगळ्यांनी उत्तम साथ दिली. मस्त झाला परफॉर्मन्स. असेच छान छान परफॉर्मन्सेस बघायची इच्छा आहे. ऑल द बेस्ट भावा, यू किल्ड इट. प्रसाद, अप्रतिम स्किट होतं, वंडरफुल. मला भयंकर आवडलं, मी खूप एन्जॉय केलं.
अंशू, इतर वेळेला तू तुझ्या परफॉर्मन्सनी बाकीच्यांना झोपवतोस, आज तू स्वतः झोपलास आणि इथून पुढे तुझ्या अभिनयाला दाद द्यायची झाली तर फक्त एवढंच पुरेसं आहे. मस्त कॉन्सर्ट आणि फार मस्त फुलवली तुम्ही सगळ्यांनी. मजा आली, खूप मजा आली. प्रसाद, खास तुझ्यासाठी शेर. मेरा दिल ले गए मेरा चैन ले गए, मेरा दिल ले गए मेरा चैन ले गए, हद तो तब हुई जब वो यहाँ आकर मेरा 2 रुपए का पेन भी ले गए. थँक यू सो मच. सृजन, ए सृजन. कोण? सृजन. अरे दरवाजा उघड. आईला मरू दे. सृजन, ए सृजन. हा काट्याना कधीच जागेवर नसतो. सृजन, सृजन. काय झालं कशाला ओरडता एवढे? सृजन कुठे आहे? तो गेला बागेत खेळायला. कुठे गेला? बागेत खेळायला गेलाय. हे वय आहे का त्याचं बागेत खेळायचं? मग तुमचं वय आहे का बागेत खेळण्याचं? नुसती जीभ कशी चिर चालते. मुलाकडे लक्ष आहे का? आज काय काय सोसायटीत आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. काय तयारी केलीस का? तुम्ही का बोलताय मला? तुमचा जो फॅन्सी आयटम माझ्या पोटी जन्माला आलाय ना, लहानपणापासून त्याचं ड्रेसिंग मीच करते. तुम्ही काय शिकवताय मला? ते वेगळं झालं. हा. अगं वेशभूषा स्पर्धा आहे आज. माहिती बघ, मला. आज मी त्याच्यासाठी कॉस्ट्युम घेऊन आलोय. हे? मी आपल्या सृजनला आज शिमला मिरची बनवणार आहे. कुठे आहे कुठे तो कार्टा? सृजन, सृजन, ए सृजन. लाज वाटते बापाला तोंडावर वसाड्या बाबा बोलतोस? नाही, मी निर्लज्ज आहे. अगं हा असा 4 चौघात सुद्धा मला बोलत असतो, वसाड्या बाबा वसाड्या बाबा. सगळे लोक हसतात माहितीये माझ्यावर. तुमच्यावर एकाच कारणाने हसतात, माझ्यावर तुम्हा दोघांमुळे हसतात. मला काय म्हणतात? तुमचा मुलगा तुमच्या नवऱ्यासारखा दिसतो आणि नवरा मुलगा वाटतो. नवऱ्याला काही मिशी आलेलीच नाहीये आणि मुलाला जन्मतच मिशी आहे. बरं मला सांग, आज आपल्या सोसायटीत कसलं कॉम्पिटिशन आहे? फणसाच्या ड्रेसचं कॉम्पिटिशन आहे. तुम्ही मला फणसाचा ड्रेस आणले मला माहिती आहे. सृजन माझा एकदम हे आहे ग. अरे बाळा, फणसाचा ड्रेस कॉम्पिटिशन नाही, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. आणि हे बघ, मी हिरवी पॅन्ट आणली. तुला काय बनवणार आहे माहितीये? तुम्ही मला पोपट बनवणार आहे मला माहिती आहे. अरे तू जन्माला आलास ना तेव्हाच आमचा मोठा पोपट झालाय. आता काय होणार आहे? बघ सृजन, ही पॅन्ट घाल. बघ पॅन्ट घाल पटकन. नीट नीट हा. पडेला धरा धरा त्याला. एक माहितीये बाबा पॅन्ट कुठे घालायची हे शिकलाय सृजन. व्हेरी गुड. काय व्हेरी गुड? नुसते कपडे घालून काही होत नाही. स्टेजवर जाताना वाक्य पण सांगायला लागतात. ती कोण सांगणार? मला माहित आहे, मी बोलतो. बोल बोल बोल. मी आहे ना, मी महाबळेश्वरची मिरची झाले. ऐक बाळा, ऐक. मुळात ते मराठी नाही बोलायचंय, इंग्रजी वाक्य बोलायचे. मी सांगतो, मी बनवली आहेत. माझ्या मागोमाग बोल. बोल. आय एम अ कॅप्सिकम, माय कलर इज ग्रीन अँड आय एम फुल ऑफ विटामिन. ओके 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 ओके. आय एम अ कॅल्शियम. कॅल्शियम नाही रे, कॅप्सिकम. ओके ओके. आय एम अ कॅप्सिकम. कॅप्सिकम. आय एम अ सॅक्सिकम. अरे कॅप्सिकम कॅप्सिकम. मला नाही जमत, मला जे जमतं तेच बोलतो. आय एम अ ढोबला मिरची. इंग्रजीत ढोबळा मिरची नसतं, मराठीत ढोबला नसतं, ढोबली मिरची असतं. कॅप्सिकमला पण ढोबली मिरची बोलतात. हा. आय एम अ ग्रून कलर. कुठला कलर? आय एम अ कलर इज ग्रून. हा कुठला ग्रून उधळतोस तू?
कलर तुझ्या बापाने ठेवला होता. मग ते पर्पल कलर असतो का नाही, मग ग्रीन कलर का असू शकत नाही. आणि नसलं ना माझ्या बापाने नाही ठेवला तर तुम्ही ठेवा. अरे बाळा मुळात तो पुरपुलू नसतो, तर पर्पल कलर असतो. पुरपुलू कलर नाही कळलं. बघ त्याला काय समजवू आता, याला काय सांगू. तुम्हाला कळायला हवं ना, कशाला एवढी कठीण कठीण वाक्य त्याला म्हणायला देतायत. आणि मुळात त्याला ते तसलं काही करू नका. थांबा, मी ठरवलं त्याला आपण कावळा काय करू. थांबा एक धर जरा. अरे वर न धर नाही इथे इकडे धरू बोलत ना चोच धर. थांब जरा, तू बोलू नकोस मध्ये मध्ये जरा. हा मग कसं छान दिसतंय. काय कावळा करू आपण त्याला. बघ किती छान दिसतोय. मी कावला कावला बनतो. तुमच्या दोघांच्या पिंडाला शिवत घाल. आमच्या जिवंतपणे आमचे श्राद्ध घाल. ती क्रोटमी नीट ठेव. आणि बघ मी सांगते ना तसं म्हणायचं. असं हात करायचं. म्हणायचं आय एम अ क्रो, आय एम ब्लॅक, आय सेड काव काव. आय एम स्लो स्लो. स्लो स्लो नाही, क्रो 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 क्रो. आय एम क्रो क्रो. आय एम कलर इज ब्लू. अरे कोणत्या शाळेत शिकलाय. प्रत्येक कलरला उकार लावतोय. कूलरला उकार नसतं. मुळात तो कलरला पण कूलर बोलतोय. काय करायचं. नको ती शिमला मिरची पण नको नको कावला. मी टांबट बनते. टांबाटा. काय टांबाटा. टांबाटा म्हणजे ते लाल लाल असतो ना टांबाटा. अरे तो टोमॅटो असतो. हा तो म्हणत तो म्हणा बनायचा. हा काय बोलतोय हा. याला काही कळतंय का. काय टमाटा टमाटा. अरे याने तयारी करूनच वा रे बाळा वा. अरे हळूहळू अडकायचं बिडकायचं. मी सगळी तयारी केलेली. मी वाक्य पण तयार केलेली. मी बोलणार आहे. मी हाय टांबाटा लाल लाल टांबाटा. भाजी करून मना खावा. खायला मजा आणि खायला मजा. माझा ये टांबाटा. हे कुठलं गाणं आहे. आणि मध्ये काय कोळी काय कोळी काय कोळी. तुम्ही कॉलेजच्या घरचा टांबाटा आहे ना. कोळ्याच्या घरचं टोमॅटो. काय बोलतोय हा. नाही नको तो. आपण त्याला कावळा करूया. कावळा ठरला नको. कॅप्सिकम उत्तम वाटतो. कावळा कसा वाटतोय बघा ना तो. नाही कॅप्सिकम नाही कावळा. मी कावळ्याचं आणलं ना त्याला. मी कॅप्सिकम काय वाटतं खालून ग्रीन ग्रीन कॅप्सिकम तुम्ही सगळीच भांडता. मला ती ढोबला मिरची पण नको टांबाटा पण नको. आता मी झाड होतो. झाड झाड इकडे माझ्या हाताला असा लांब 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 बांधत. हे घ्या. हे पण चालेल. हे असं जरा बरं दिसतंय. मी वाक्य पण तयार केले. मी हाय वर्ड न या माझ्या आहेत पाम पाम लारंब्या. ए सृजन पाम पाम लारंब्या नाही रे. लांब लांब पारंब्या असं आहे. अहो नको ना त्याला आपण ना कावळाच करूया ना. मी म्हटलं ना कॅप्सिकम कावळा करायचं ठरलंय ना. कावळा करायचं नाही जमत. काय तुमच्या या भांडणामुळे माझं काय झालंय बघा. कॅप्सिकम बाटा झाड झालंय माझं. मी जातो इकडून. अरे सृजन मी जातो. तुमच्यामुळे नाराज झाला तो. नाराज झाला कसा गेलाय तो. वरती लाल खालती हिरवं. इथे झाड कसा वाटतोय ते. मी बोलत होतो कॅप्सिकम. नाही मी तुम्हाला सांगत होते ना कावळा करू म्हणून. गप्पा बस. आता सगळे सोसायटीतले लोक हसणार आहेत आपल्याला. आणि असे पण हसत असतात. कारण सोसायटीतली सगळी मुलं जातात क्लासला आणि हा जातो चासला. त्याला आता तिकडे जाऊन काय गुण उधळणार मला कळत नाही. ह्या सृजन जितलो. माझा पहिला नंबर आयला. जितलो म्हणजे जितलो तो पहिला नंबर आयला माझा. कसं काय. मी स्टेजवर गेलो आणि मी त्यांना बोललो मी आहे ढ मुलगा. मला कयच आठवत नाही. मी कयच बोलणार नाही. मी हाय ढ मुलगा. त्यांनी पुढची परीक्षा कॅन्सल करून डायरेक्ट मला विनर केला. हॅलो बोल ग. अगं नाही आजच व्हिडिओ टाकणार आहे ग मी. अगं हो
अगं तू बघ ना, माझा बॉटल कॅप चॅलेंजचा व्हिडिओ असा अपलोड केला रे केला की असे भराभर फॉलोअर्स वाढतील माझे. माहिती आहे मला, माहिती आहे त्या नम्रता संबेरावचे 8 मिलियन फॉलोअर्स आहेत त्या टॉकटिकवर. अगं तो पशा आहे ना, पशा, हा तो तिला मदत करतो. अगं ती दोघं ना असं काहीतरी झगरी मगरी व्हिडिओ बनवून टाकून देतात आपले. माझा बॉटल कॅप चॅलेंजचा व्हिडिओ अपलोड झाला ना की मग बघ कोण नम्रता कोण संबेराव. कळलं कळलं, चल 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 मी ठेवते. बाय बाय बाय. प्रॅक्टिस. 1 2 1 2 परत करते 1 2 आता हलणार नाही ना तू. थांब. शिवाली, शिवाली माझी ते कप सिरपची बाटली दिसली का ग कुठे? शिवाली, शिवाली, अरे माझी कप सिरपची बाटली कुठे गेली? रात्रभर खूप करतो तो नुसता. शिवाली बाटली कुठे? माझी बाटली आहे. आजोबा, अहो मी बॉटल कॅप चॅलेंज करते ना, द्या ती इकडे. अरे म्हणजे काय असतं ते? अहो म्हणजे ना ही बाटली इथे ठेवायची आणि आपल्या पायाने असा नेम धरून किक मारून त्या बॉटलचं झाकण उडवायचं. आणि अख्खी बाटली उडली म्हणजे? बाबा असं काही नाहीये. असं काही नाही म्हणजे अगं रात्रभर खोकत होतो मी. तुला माहिती, एकदा मला खोकला लागला की 2-2 तास राहतो नुसता. आणि तुझ्या त्या चॅलेंज मुळे त्या यमाला चॅलेंज देऊन येईल मी. आजोबा हे बघा तुम्ही इकडे या. इकडे इकडे या ना. असं उभं राहा. असं हा ही बॉटल पकडा. हे मोबाईल पकडा. हा शूट करा. त्यामुळे मी चालू करून देते. असं का? आजोबा मी नेम मारून ना हे झाकण उडवणार आहे. आता तुम्ही माझा नेम बघा. अगं नेम चुकला तर? नाही आजोबा. काय नाही हो. मी काय म्हणतो, ही माझी औषधाची बाटली आहे. तू दुसरी कुठली तरी घे. बघा आजोबा. काय बघ? तुम्ही असं करता ना म्हणून मला कोणी ओळखत नाही. बाटलीचं झाकण उघडल्यावर ओळख मिळते? हो. अगं मी तर ऐकलं होतं की बाटलीचं झाकण उघडून कितीतरी लोक आपली ओळख विसरतात. ती बॉटल नाही आजोबा. कसं सांगू आता? हा हे ठेवून द्या. बसा इथे बसा. बसू? हा ते बरं झालं. द्या इथे मोबाईल तो. हे घे. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. बघूया. बघू. प्ले. पहिल्या 2 क्वार्टर मध्ये आपल्याला कंपनीला प्रचंड लॉस झालाय. तुम्हाला कळतंय का? Yes. 3rd क्वार्टर नंतर मी तुमच्याकडे काय अपेक्षा करायला पाहिजे? नागिन डान्स. कमाल व्हिडिओ ना, भारी व्हिडिओ आहे. आजोबा आपण ना असे व्हिडिओ बनवायचे असतात आणि अपलोड करायचे असतात. ते तुम्हाला माझी मैत्रीण माहिती आहे, विशाखा सुभेदार. आजोबा कसली फेमस आहे ती. 4 मिलियन किती? 4 मिलियन फॉलोअर्स आहेत तिचे बाबा. म्हणजे ती काय लीडर आहे का त्याची? नाही आजोबा, लीडर नाही. ती असं टॉकटिक वर व्हिडिओज बनवते, अपलोड करते, मग लोक तिला फॉलो करतात. अरे वा. अगं आम्ही आहे ना एखाद्या तत्वज्ञानाला फॉलो करायचो, चांगल्या विचारांना फॉलो करायचो. हे असल्या व्हिडिओला नाही करायचो कधी. आजोबा तुमचं तत्वज्ञान राहू दे. हो आजोबा, हे टॉकटिक करणं ना कला आहे, कला. ती असं साधं सुद्धा लोकांना जमत नाही हो. अहो म्हणूनच लोकहितासाठी हो लोकहितासाठी विशाखाताईने टॉकटिकचे क्लासेस सुरू केले. क्लासेस सुरू केले? हो. बरं काय काय शिकवतात त्यात? म्हणजे ना काय शिकवतात माहितीये की आपण वेगवेगळ्या व्हिडिओज कशा बनवायच्या, त्याला ट्रान्झॅक्शन कसं द्यायचं, कोणता फिल्टर लावायचा, किंवा मग ते गाण्यावर लिपसिंग कसं करायचं, मग ते मॅच कसं करायचं, हे सगळं शिकवलं जातं. आजोबा तुम्हाला माहिती आहे का, तिचे स्टुडंट्स मराठी इंडस्ट्रीमध्ये कसला धुमाकूळ करतायत यार. तो बने माहितीये तुम्हाला? बने तो तिचा स्टुडंट आहे. हो का? म्हणूनच तो प्रत्येक स्किट मध्ये टॉकटिक इतकंच बोलून जातो. ते जाऊ दे सगळं आजोबा. आपण व्हिडिओ करूया. आपण म्हणजे कोण? आपण म्हणजे तुम्ही आणि मी. मला नाही जमणार. नाही त्या विशाखाची आजी बघा, त्या दोघे एकत्र व्हिडिओ करतात आणि खूप हार्ट्स मिळवतात. चला
आपण एक व्हिडिओ करू एक 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 एक. नको नको. हे बघा मी तुम्हाला आधी दाखवते, तुम्हाला मजा येईल म्हणजे कळेल तुम्हाला कसं करायचं. आधी आपण बघू. चाल दाखव. प्ले. बंड्या परवा शाळेत का नाही आलास? सर परवा की नाही माझ्या घरी पूजा होती. आणि काल की नाही पूजाचे आई बाबा आले होते भांडायला. कसला भारी व्हिडिओ आहे ना आजोबा. खूप भारी आहे. भारी आहे हा व्हिडिओ भारी आहे. बर बर मग याचं काय करायचं आता? बघा या इंडस्ट्रीमध्ये मार्केटमध्ये ना कॉमेडीला खूप डिमांड आहे. हो ते कळलंय तुला. पुन्हा एकदा संधी दिली त्याच्यावरून कळलंय मला. नाही नाही म्हणजे टॉपिकचं पण मार्केट असतं. हो म्हणजे आपण काय करायचं माहितीये का, हे जसं बोलतायत ना तसं सेम आपण बोलायचं. पण ते बोललेत ना. ते बोलले तो आपण ना काय करायचं असं असं करून ऍक्शन करायची त्याची. अच्छा म्हणजे व्हेरिएशन ते देणार. आपण फुकटची शायनिंग मारायची आहे ना. म्हणजे मेहनत ते करणार आणि आपण क्रेडिट घ्यायचं असं. आजोबा टॉक्टिकचं असंच असतं. ट्रेंडी आहे ते सध्या. असे घाणेरडे शब्द वापरत जाऊ नको. आजोबा ट्रेंडी म्हणजे फेमस. हो फेमस ट्रेंडी. अच्छा ट्रेंडी म्हणली मी काहीतरी वेगळंच ऐकलं. आपण करूया का? करायचं म्हणते. हो प्लीज प्लीज बर चल चला. हे बघा तुम्ही फक्त ओठ हलवायचे. आता म्हणजे मी ते शिक्षकाचं करायचं नाही बंड्याचं. अगं हात बंड व्हायच्या वयात तुम्हाला बंड करायला लावतेस. आजोबा हे बघा बंड्याचं सोपं आहे. आणि ती ना हार्ट्स मिळवण्याची टेक्निक आहे. टेक्निक म्हणजे अहो बघा म्हातारी माणसं आहेत ना असं लहान मुलांचं असं गोड 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 रोल करतात. गंमत येते. मग लोक खूप असतात. खूप असतात. हो. कशावर? व्हिडिओवर की आपल्यावर? ते भांडा बिंडा नको का? आता मग करूया ना प्लीज माझ्यासाठी एकदा प्लीज प्लीज प्लीज. चल करूया करूया करूया. हा मी शिक्षक आहे आणि तुम्ही कोण? मी भांड्या. व्हेरी गुड करेक्ट. चला करूया प्ले. बंड्या परवा शाळेत का नाही आलास? सर परवा की नाही माझ्या घरी पूजा होती. आणि काल की नाही पूजाचे आई बाबा आले होते भांडायला. कमाल आजोबा. आजोबा कसला कमाल व्हिडिओ झालाय. मी ना अपलोड करते लगेच. अगं लगेच काय करते? लगेचच करायचा असतो तो. एक मिनिट अपलोड. आजोबा अगं मी नाचलो कुठे? तू गरा हलवला मला. आजोबा आपल्या बंड्याच्या व्हिडिओला किती लाईक्स आणि हार्ट्स मिळालेत बघा. बघा ना लगेच. ते समोरचे काय हार्ट घेऊनच बसलेले असतात का? नाही म्हणजे कसं आहे हल्ली रिकाम तिकडे खूप वाढलेत नाही. आजोबा तुमचा जमाना वेगळा होता. हा जमानाच वेगळा आहे. आमच्या जमान्यात काय सूर्य काय असा जमिनीतून उगायचा? नाही हो तसं नाही. बरं ते ठीक आहे ते जाऊ दे. चला ना आपण नाचू आजो. मी आता काही नाचणार बिचणार नाही आणि ते काय व्हिडिओ पण बनवणार नाही. नको मला ते. आजोबा तुम्ही प्रत्येक वेळी कसं करता यार? मी त्या विशाखाला चॅलेंज दिलंय की मी तिच्यापेक्षा जास्त फेमस होणार आणि तिच्यापेक्षा जास्त हार्ट्स मिळवून दाखवेन 15 दिवसात. असं कोण आहे विशाखा? अगं तिचं कर्तृत्व माहितीये का तुला? अगं खूप मेहनत करून त्या मोठ्या स्थानावर पोचली ती. अगं गंमत म्हणून ती टॉक्टिक करते का आणि तू त्याच्यात करिअर करायला निघालीस. आणि काय अभिनय काही गंमत म्हणून करणार आहेस तू? ए बक्षीवल मी काय म्हणतो, अगं एवढ्या असं पटकन अशी ना प्रसिद्धी नाही मिळत. आणि जर तुला प्रसिद्ध व्हायचंच असेल ना तर ते हिमादास सारखं हा. अगं 21 दिवसात तिने 6 गोल्ड मेडल्स मिळवलेत. तिच्यासारखं हो प्रसिद्ध. हा कळलं मला आजोबा. खरंच कळलं आणि मला पटलं पण. अरे वा गुड गुड. हा आता काय करते? ती हिमादास टॉक्टिक वर आहे का बघते. इकडे दे.